नितेश फरंगे ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 1 जानेवारी 2025 चालू झालेला आहे आणि चांगलं वाटतंय। किती लोक अजून हँगओव्हरमध्ये आहेत ते सांगा आधी, की रात्री 31ची पार्टी झाली आणि अजूनपर्यंत उठले नाही। पण हा सकाळी आता वाजलेले आहेत 10:30। मी स्वतःच घरी आलेलो आहे रात्री 2:30 वाजता, पण पार्टी करून नाही। आमच्या शॉपमधून मला जे टाईम झाला तर मी 2:30 वाजता घरी आलो आहे। आम्हाला टाईम झाला, सकाळी लेट उठलो। तुमच्यापैकी असे किती लोक आहेत की 2025 चालू होणार आहे, 1 तारखेला मी सकाळी उठणार, सकाळी लवकर उठणार, जिमला जाणार आणि मग आमची कामं चालू करणार? असे किती लोक आहेत? आणि हेच बघण्यासाठी मी पण जिमला झालो आहे की सकाळी मी उठलो आहे आणि मी जाणार म्हणजे जाणार। मग मी आलो सकाळी जिमला। मी तर कधी कधी लोकांना असं वाटतं की फक्त चेक करायला येतो की माझी फीस बाकी आहे की नाही, असे माझे ट्रेनर्स बोलतात मला इकडे। पण एनिवेज माझं तर सगळ्यांना एकच सजेशन राहील की नवीन वर्षाचा प्लॅन करा, काहीतरी आपल्या आयुष्यात चांगलं घडून येईल असं काहीतरी मोठा प्लॅन करा। जसं मी केलं की जिमला येणार आहे मी आता 3 या लास्ट डिसेंबर 24मध्ये फक्त 3 ते 4 दिवस जिमला आलो आहे आणि आजचा पहिला दिवस आहे म्हणून एकदम जोशमध्ये आलेलो आहे। तुम्ही लोक तर बोलत असाल मला की अरे यार तू ॲटलिस्ट ब्लॉग तर टायमावर टाकत जा। तर हेच आहे की कन्सिस्टन्सी पाहिजे ब्लॉगमध्ये पण, डेली रुटीनमध्ये जे आपण डेली करतो त्याच्यासाठी पण। म्हणून मी सुद्धा तेच करतो की ॲटलिस्ट जिमला पहिला दिवस आलो तसा ब्लॉगचा पण पहिला दिवस आहे आजचा, की बाबा करायचं ॲटलिस्ट ब्लॉग तर स्टार्ट केले पाहिजे। जिम तर चला ठीक आहे मी येतच राहतो, पण ब्लॉग तर चालू झाला पाहिजे। जास्त वेळ जिम नाही करत मी फक्त 45 मिनिट्स नाही तर 1 तास मोजून। आणि आता तर बरेच दिवस गॅप झालेला आहे। सकाळी तुम्ही कधी पण जिमला जा आणि पूर्ण दिवसभर तुम्ही स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवाल। नाही तर जिमला नाही गेलो, जे मिळेल ते खाणार, गोड खाणार, काय पाहिजे ते बाहेरचं अनहेल्दी खाणार। त्यापेक्षा सकाळी जिमला जा आणि दिवसचा रुटीन प्लॅन करा। तुम्ही स्वतःहूनच अवॉइड करायला, अरे मी जिमला जाऊन आलो तर मी अनहेल्दी नाही खाणार। तुम्ही हे ट्राय करा, तुम्हाला नक्कीच फायदा देईल। चला जिममध्ये जाऊ, जिम दाखवतो तुम्हाला माझी। हे आमचे जिमचे ओनर पियुष सर। हाय। आणि ही मॅडम आता मगाशी रील बनवत होती। अच्छा पियुष सर, मी आत्ता माझ्या लोकांना सांगितलं आहे की 1 जानेवारी 2025 आजचा पहिला दिवस। असे किती लोक आहेत जे पहिला दिवस समजून त्यांनी एकदम जोशमध्ये आज आलेले आहेत? आज वर्षाचे सगळ्यात जास्त ॲडमिशन आजच होणार आहे 100%। काल रात्री पण असे खूप जण आले की 31ला ॲडमिशन घेऊन गेले, उद्यापासून येणार, भले थोडा लेट येणार आम्ही पण उद्यापासून येणार। इथून डायरेक्ट पार्टीला गेले पण येऊन ॲडमिशन घेऊन गेले। क्या बात आहे, म्हणजे हा पहिला दिवसाचा प्लॅन म्हणजे लोकांचा एकदम सक्सेस होतं ना? सक्सेस 100%। आणि फक्त हे आहे पहिल्या दिवशी गर्दी होते, पहिला महिना गर्दी होते, फक्त ती गर्दी डिसेंबरपर्यंत टिकली पाहिजे ही माझा एम आहे। डिसेंबरपर्यंत ती गर्दी मोस्टली राहत नाही। तर जिमसाठी लोकांना काय सांगणार मग? एक मोटिवेट थोडंसं तरी, जे रेग्युलर नाही करत, सगळ्यात तुमचं बेस जिम जर करायचं असेल तुम्हाला ना, तर तुम्हाला कन्सिस्टन्सी सगळ्यात मेन आहे। सगळ्यात पहिले येते कन्सिस्टन्सी, नंतर येतं तुमचा डिसिप्लिन, नंतर मग तुमचा ते फायनान्शियल प्रॉब्लेम, जॉबचा प्रॉब्लेम, हे सगळं नंतर येतं। कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन जो करतो त्याची बॉडी 100% होणार। काय मॅडम ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम सेल्सचं बघतात सेल्स आणि व्हील्सचं बघतात। नाही बरोबर बोलले, जिमला आलं पाहिजे। म्हणजे आजपासून मी पण जिम चालू करणार आहे। बघितलं, म्हणजे ही पहिली झाली आहे। मी पहिली आहे। किती दिवस पाकिस्तानचा कॅप्टन पण त्याच्यासारखं झालं आहे, बरोबर आहे। सेम सर आपलं नाव सांगा ना? रवी फडणीस। आणि एज सांगा तुमची? 62 आणि मी मुद्दामून यांना ब्लॉगमध्ये घेतलेलं आहे। मी तुम्हाला यांची बॉडी दाखवतो। हे लाईटमध्ये असं आहे ना, 1 मिनिट मसल दाखवा। 62 एजमध्ये रेग्युलर येतात जिमला, ऑलिम्पिया जिममध्ये आलेले आहेत। एक पण दिवस खाडा नाही, पहिला दिवस पण आहे। ऑलिम्पिया जिममध्ये जे मोटिवेशन मिळतं, इथलं वातावरण, इथले लोक, इथले ट्रेनर, हे जवळजवळ आपल्या फॅमिलीसारखंच इथलं वातावरण आहे।
आणि जे ओनर आहेत पियुष चौधरी आणि प्रवीण चौधरी हे आपल्या फॅमिलीसारखेच ट्रीट करतात. क्या बात. त्यामुळे या रोज यावं असं वाटतं आणि वातावरण पण चांगलं आहे, इन्स्ट्रुमेंट पण चांगले तिथले. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वर्षाचा पहिला दिवस आहे आणि आमचे चांगले मित्र म्हणजे रात्री पार्टी करून आज जिमला आहे. नाही, रात्री घरीच होतो. 31ला घरी पार्टी करायची नाही. 31ला बाहेर गार्बेज भेटतं ते घ्यायचं नाही, घरी प्लेट राहायचं सगळ्यांसोबत. सही आहे, सही आहे. चलो चलो, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. स्टे फिट, स्टे मोटिवेटेड. अशा पद्धतीने 1 तास आपला जो आहे वर्कआउट झालेला आहे, म्हणजे दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. ह्याच्या पुढचे प्लॅन तुमच्याबरोबर शेअर करेल. जास्त पकवणार नाही, थोडं थोडं आजचा दिवसाचा रुटीन तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि काय सांगता येत नाही, पहिला दिवस एवढा मोटिवेट गेला, सेकंड डेमध्ये काय होणार माहिती नाही. प्रयत्न करू त्या दिवसाचा पण, उद्याच्या दिवसाचा पण, त्या दिवसाचा काय. चला रेडी होऊन आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी निघालो आहे. तिवारीजी हॅपी न्यू इयर. इकडे आमचे तिवारीजी वॉचमॅन काका खूप चांगले आहेत आणि आमचे इकडे सगळे गाड्या वगैरे सांभाळतात. काही काम असेल तर तेही ऐकतात. चांगली गोष्ट आहे. आता याच्यानंतरचं काम काय माहिती आहे का, मंदिरात जायचं आहे. तर बऱ्याच दिवसातून मॅडम जे आहेत शॉपवर आलेल्या आहेत, कारण की मॅडमला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेलं आहे आणि मॅडम गाडीवरून पडलेल्या आहेत. मी काय मुद्दामून पडली का? मग मॅडम कसं वाटतं गाडीवरून पडून? आणि मॅडमची उशी बघा, मस्त आहे. मॅडम बसून दाखवा जरा उशीवर. नाही, असं मी बसू नाही शकत. मग कसं बसू शकते? काय झालं मॅडम, गाडीवरून कशा पडल्या पण तुम्ही? ऍक्सिडेंट झाला. कसं काय झाला? आता चुकी कोणाची होती? काय झालं तुमच्यासोबत ते तर सांगा. त्या माणसाची होती चुकी, पण आता मी काही बोलू शकत नाही त्या माणसाबद्दल. ठीक आहे, पण तू पडली कशी ते तर सांग. ऍक्टिव्हवरून त्या माणसाने पाठीमागून ठोकलं. मला लागलं का? नाही ना, मलाच लागलं आणि नेमकं मलाच लागलं. नेमकं बघा, मी आणि मॅडम गाडीवरून जात होतो. 15 दिवसा आधीची गोष्ट ही. आणि पाठीमागून एक माणूस जे आहे ड्रिंक करून गाडी चालवत होता. त्याला स्पीड ब्रेकर कळाला नाही आणि त्याने आम्हाला ठोकून दिलं. मला तर एकट्यालाच काय नाही झालं, गाडीचा चक्काचूर झाला आहे पाठीमागून आणि मॅडमची हड्डी जरा सरकली आहे. पण डॉक्टरांना दाखवलं, एक्सरे वगैरे काढलं, त्या माणसाला पकडलं, त्याने सगळं भरून दिलं. पण ठीक आहे, आम्ही केस नाही केली. बट एकच आहे, दारू पिऊन गाडी चालवू नका. याच्यावर काय चुकी नसताना पण एवढं काय बोलतात भोगायला लागलं तुला? हा ना, ते 3 महिने गाडी चालवायची नाही, पण मला गाडी चालवायला. ठीक आहे, लाईफचा पार्ट आहे, आला गेला. आता 2025मध्ये मॅडम आल्या आणि एक केक रेडी केला आहे. तुम्हाला पण कधी कस्टमाइज केक बनवायचा असेल तर 90 डिग्रीमध्ये येऊ शकता. तुम्ही कुठल्याही 90 डिग्रीमध्ये जाऊ शकता. आणि आजचा केक बघा, हा असा आहे, रिटायरमेंटचा केक आहे. आणि डेकोरेशन बघा, थोडं वरती अजून एक थोडं प्रॉप आहे, पण ते लावलं नाही आहे, ते नंतर लावणार आहे. पण हे पण बघा काय भारी आहे, गुड बाय टेन्शन, हॅलो पेन्शन. तर चला, एक मॅडमने जे डिलेवरी सांगितली ती डिलेवरी करू. आणि हेच काम आहे, डिलेवरी करायची, घरी जायचं, इकडे यायचं, बस. अजून एक गोष्ट आहे, पण ते नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगा. चला पहिले डिलेवरी करू. टाईम झालेला आहे रात्रीचे 9. बघता बघता टाईम कधी कसा निघून गेला कळलंच नाही. मॅडमला बरं नाही तरी मॅडम बघा किती काम करतात इकडे. माझं आयुष्य पूर्ण ह्याच्यामध्येच गेले 6 वर्ष. 6 वर्ष म्हणजे आयुष्य नाही झालं ते. केक पाहिजे, पेस्ट्री कुठली वाली? दादाला कोणतं पण? तुला चॉकलेट आहे त्याला कोणती पण? कोणती घेतलं ना? मग कसं काय मंडळी, टाइम झालेला आहे 10:35. पण दुसऱ्या दिवशीचे तुम्ही बोलायला अरे अचानक सेकंड डे मध्ये आलो. एकतर ब्लॉग एंड नव्हती गेली
दुसरा विचार केला सकाळपासून तुम्हाला परत सगळं दाखवेन, पण दाखवता आलं नाही कारण की खूप बिझी होतो. जिम मिस झाली, घराचं काम आलं होतं, तर सकाळी सकाळी 2-4 कामं होती ती पण नाही झाली. मग ते घराच्या मध्ये सगळी कामामुळे मीच मजदूर झालो होतो. तर नंतर संध्याकाळी विचार केला परत चालू करेल, पण माझा मित्र मला अर्जंटमध्ये घेऊन गेला एक कामासाठी, त्याच्यामध्ये एक टाईम निघून गेला. आत्ता फायनली 10:30 वाजता विचार केला की ही व्हिडिओ इकडे संपवतो आणि नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन यायचा प्रयत्न करतो. तोपर्यंत ही व्हिडिओ तुम्ही बघा, आवडली असेल थोडी तरी लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करून थोडंसं मोटिवेट करा. आहे ना, थोडंसं लेट होतं पण तुमचा सपोर्ट असाच राहू द्या माझ्यासोबत. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.